हाय फ्रेंड, कसे आहात? सर्व मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण खूप भाज्यांचा वापर करून उत्तप्पा ही रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी मी 1 वाटी पोहे घेतले आहे. स्वच्छ धुवून स्वच्छ निवडून साफ करून घेतले आहेत. त्यानंतर 2 वाट्या तांदूळ घेतले आहेत. 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे. मी एकत्र सर्व भिजवलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सेपरेट पण भिजवू शकता. छान असं बघा भिजलं आहे. मी सकाळीच भिजवलं होतं. रात्री आपण ते मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. पोहे धुवून घेतले आहेत आणि डाळ तांदूळ पण मी त्यातच टाकणार आहे. मी इथे टाकल्या होत्या, पण त्याचा व्हिडिओ थोडासा स्किप झाला. त्यानंतर हे बघा अशा प्रकारे आपण बारीक करून घेतलं आहे. त्याचं मिश्रण सर्व मी बारीक करून घेतलं आहे बघा. आणि रात्रीच मी त्यामध्ये मीठ घालून छान असं हलवून ठेवणार आहे. म्हणजे आपलं पीठ छान फर्मेंट होईल, छान फुलेल. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवायची आहे. उत्तप्पा खूप सुंदर होतात. सकाळी बघू शकता आपलं पीठ छान असं फुगलं आहे बघा. त्यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही घालू शकता. जसे की मी इथे टॉमॅटो, कांदा, गाजर, कोथिंबीर, हिरवी मिरची टाकली आहे. तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील आणि ज्या तुम्हाला आवडत असतील त्या भाज्या तुम्ही त्यामध्ये घालू शकता. छान असं बघा मी बॅटरमध्ये सर्व भाज्या ट्रान्सफर करत आहे. खूप सुंदर लागतात. काय होतं, मुलं भाज्या खायचं म्हटलं की कंटाळा करतात. यामध्ये तुम्ही जसं की पालक, मेथी ही पण घालू शकता. कोबी घालू शकता बारीक चिरून. त्यानिमित्ताने मुलांना भाज्या पण खाल्ल्या जातील मुलांकडून. छान असं आपण एकत्र करून घ्यायचं आहे. खूप सुंदर होतात आणि खायला तर असेच छान लागतात. कारण त्यामध्ये आपण हिरवी मिरची पण बारीक चिरून टाकली आहे. तुमची मुलं जर खात नसेल तिखट तर तुम्ही इथे हिरवी मिरची स्किप करू शकता. हे बघा छान असं आपण एकत्र करून घेतले आहे सर्व भाज्या. तोपर्यंत मी पॅन गरम करायला ठेवला होता गॅसवर. पॅनला मी इथे बटर लावणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे तुपाचा किंवा तेलाचा वापर केला तरी चालेल. तुमच्याकडे जर पॅन नसेल तर तुम्ही जो चपातीचा तवा आहे त्याचा पण वापर करू शकता. तेल लावून छान असा तो अगोदर गरम करून घ्यायचा आणि त्याच्यावर पण तुम्ही उत्तप्पा बनवू शकता. चमच्याच्या साहाय्याने आपण जे बॅटर आहे ते हे बघा अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने फिरवून घ्यायचं आहे. जसा आकार हवा आहे तुम्हाला आणि जेवढं पातळ हवं आहे तेवढं करू शकता. पण जे उत्तप्पा आहे ते जाडच छान लागतात खायला. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते चौकोनी बनवू शकता, त्रिकोणी पण बनवू शकता. कारण मुलांना वेगवेगळ्या आकाराचं छान वाटतं. त्यानंतर मी वरून चिली फ्लेक्स टाकले आहेत. ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकले तरी चालेल किंवा तुम्ही इथे लाल मिरची पावडर स्प्रिंकल केली तरी चालेल. मी वरून थोडंसं बटर लावलं आहे आणि आपण जेव्हा ती वरची बाजू कोरडी होईल तेव्हा आपण पलटी करून घ्यायची आहे. म्हणजे छान असं आपले उत्तप्पा तयार होतील. हे बघा खूप सुंदर होतात आणि खूप चव तर एक नंबरच लागते. कारण तुम्ही इथे चटणीचा वापर नाही केला, सांबार नाही बटाट्याची भाजी नाही केली तरी पण छान लागेल. कारण असंच खायला छान लागतात बघा हे उत्तप्पा. आपण दोन्ही बाजूनी छान असे शेकून घेणार आहोत. चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. शेजारचं बेल आयकन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, म्हणजे जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि तुम्ही त्याचा आनंद घ्याल. हे बघा किती सुंदर असं आपला उत्तप्पा तयार झाला आहे. त्यानंतर मी तुम्हाला दुसरा पण करून दाखवते. बटर लावलं आहे बघा. बटरने खरंच खूप छान चव येते. पण ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडेत तर तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा वापर केला तरी चालेल. त्यानंतर आपण बॅटर तव्यावर घालत आहोत. अशा प्रकारे बघा छान असं चमचेच्या साहाय्याने पसरवून घ्यायचं आहे. खूप सुंदर होतं आणि माझ्या रेसिपी आहेत, तुम्हाला जर आवडत असतील तर लाईक करायचे आहे, कमेंट करायची आहे आणि शेअर करायचे आहे तुमच्या मित्र आणि मैत्रिणींमध्ये, जेणेकरून त्यांना पण नवीन नवीन रेसिपीचा आस्वाद घेता येईल. वरून आपण चिली फ्लेक्स असे भुरभुरले आहेत
खूप सुंदर लागतात बघा आणि दिसायला तर खूपच अप्रतिम असे दिसतात. वरची बाजू कोरडी झाली की आपण पलटी करून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही बाजू छान अशा शेकल्या जातील. खूप छान होतात. अशा प्रकारे एकदा करून बघा आणि केल्यानंतर कसे झाले मला रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही. खूपच अप्रतिम अशी रेसिपी आहे उत्तप्पा, जे की साऊथ इंडियन रेसिपी आहे, पण सगळीकडेच फेमस आहे. मुलांना इडली, डोसा, उत्तप्पा म्हटलं की अगदी पर्वणीच असते. मग मुलांसाठी तुम्ही घरच्या घरी छान असे वेगवेगळे नाश्त्याचे प्रकार बनवू शकता आणि प्रेमाने त्यांना खाऊ घालू शकता. हे बघा किती सुंदर झालं आहे आपला उत्तप्पा. मी तुम्हाला प्लेटमध्ये सर्व करून दाखवते. बघा किती छान दिसतं आहे कलर पण. सर्व भाज्या आणि आपण जे चिली फ्लेक्स टाकले आहे त्यामुळे तर खूपच कलरफुल दिसत आहेत. मुलं अगदी आवडीने खातील. मी त्याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी बनवली होती, ती सर्व करत आहे. तुम्ही असेच जरी खाल्ले तरी छान लागतात. खूप सुंदर आणि चविष्ट अशी रेसिपी. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद. पुढच्या रेसिपीसाठी तयार राहा आणि चॅनलला पटकन एक लाईक करायचं आहे, कमेंट करायची आहे, शेअर करायचं आहे तुमच्या मित्र आणि मैत्रिणींमध्ये आणि हाईप करायला अजिबात विसरायचं नाही, कारण तुम्ही हाईप करता त्याने आमच्या चॅनलला ग्रोथ मिळते. हे बघा किती सुंदर असा आपला उत्तप्पा तयार झाला आहे मैत्रिणींनो. चला तर मग सर्वांनी स्वस्त राहा, मस्त राहा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. पुढची रेसिपी बघण्यासाठी तयार राहा. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद. बाय बाय.